सुंदर ते ध्यान उभे उलीवरी कटेवरी घेऊनिया तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर याचे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कस्तुभ मने विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर याचे ध्यान ही आपल्या वारकरी संप्रदायातल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाची सुरुवात आणि आपण तर हरिपाठ सगळेजण नेहमी म्हणतो हरिपाठ ऐकतो परंतु त्याचं चिंतन पण महत्त्वाचं आहे कारण परमार्थाचे दोन प्रकार आहेत एक करण्याचा परमार्थ आणि एक कळण्याचा परमार्थ माणसाला देवदेव करावं वाटतो पण देव कळावा वाटत नाही आणि देव कळून घेण्यासाठी चिंतन करावं लागतं देवदेव करणारे तर खूप आहे जगात परंतु देव काय प्रकारे बाबा देवाचं स्वरूप काय आहे तर शास्त्र सांगते देव तीन प्रकारचा आहे एक निर्गुण निराकार देव आहे एक निर्गुण निराकार दुसरा सगुण निराकार आणि तिसरा आहे सगुण साकार सगळेच माणसं देवाची भक्ती करतात आपण भक्ती फेरी काढतो सकाळी आमचे कैलास रक्ते साहेब जनार्दन पाटील साहेब मला नेहमी म्हणते तुम्ही आमचे तटोले साहेब तुम्ही भक्ती फेरीला या आमची फेरी तिकडे जाते तर जगाच्या पाठीवर आपला वारकरी संप्रदाय अतिशय सुंदर असा संप्रदाय आहे की जो अनादिक संप्रदाय आहे वेदबोधित संप्रदाय आहे आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये साधू संत खूप खूप असे निर्माण झाले की जे सगळ्या जगाला चांगल्या प्रकारचं ज्ञान सांगतात की जे ज्ञान आपण त्या साधू संतांकडून घेतल्यानंतर आपल्या जीवनाची कृतार्थता आपल्याला लाभते मनुष्य जन्मच एक असा आहे तो फक्त देवाचं चिंतन करता येतं त्याच्यात देवाची भक्ती करता येते देवाचं ज्ञान संपादन करता येते देवाचं भजन करता येते म्हणून तर एका ठिकाणी तुकोबाराय म्हणले देवे दिला देह भजना गोमटा होया झाला पाटा बाधिकेचा वास्तविक 84 लक्ष योनी जीव फिरत असतो आणि फिरत फिरत आपण या ठिकाणी आलो बहुता दिसा फेरा आला या नगरा खूप दिवसांना आपण या ठिकाणी आलोत ना 84 लक्ष योनी फिरत गेलो तर इथं आल्यावर खूप आनंद घेत आहे आता विषयी माणसांना आनंदाची व्याख्या वेगळी केली पंचकरणामध्ये सांगितले किंवा जगामध्ये फक्त 5च विषय आणि त्या 5 विषयामध्ये सगळे जीव अडकले शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या 5 विषयामध्येच माणसं आनंद मानायला आहे आणि इंद्रियद्वारे मिळणाऱ्या आनंदातच माणसं बिझी झाले परंतु हे इंद्रिय आणि विषय विरहित एक सुख आहे जगात ते माणसाला कळतच नाही आणि ते सांगितले आपल्याला साधू संतांना परंतु ते कळून घेण्यासाठी आपल्याला संताजवळ आपण येऊन बसायला पाहिजे बैसता संताचे संगती कळू आले कमळापती काय कळालं बरं माझे कोणीच नवती निश्चयचे ते दृढ झाला असं म्हणले तुकोबाराय साधू संतांच्या संगतीत राहिल्यानंतर सत्संग केल्यानंतर म्हणून तो म्हणले संतांच्या संगती आणि मनोमार्गदती संतांच्या संगतीत आल्यावर आपल्याला या गोष्टी कळायला लागतात म्हणून कळून घेणं सुद्धा काही महत्त्वाचा भाग असतो देवदेव करणारे परमार्थ करणारे तर भरपूर माणसं आहेत परंतु आपण देवाचं काय स्वरूप आहे आणि मग तुकोबाराय म्हणतात ते जर आपण जाणायला गेलो देव जाणायला गेलो आणि ते देवच होऊन गेलो असा प्रकार आहे
आणि पुढे पुढे गेल्यावर तर चांगल्या मोठ्या भूमिका आहेत. एका ठिकाणी हरिपाठात म्हणले जाणीव नेणीव भगवंती नाही. ही सगळ्याच्या शेवटची स्टेप आहे. जिथं भगवत स्वरूपाचा विचार करीत असताना जीव आणि शिव वेगळे राहत नाहीत, तर ते एकत्रित असं ज्ञान होतं. तिथं मी चांगलं, मी लय ज्ञानी, मी लय हुशार आहे, मला लय कळते, मला कळालं, हे सुद्धा शिल्लक राहत नाही. शब्द मागुता पावली निघे. ज्ञानेश्वर महाराज म्हणले शब्द सुद्धा तिथं संपतात, आवाजची स्थिती असते. मग परमार्थात वारकरी संप्रदायात आल्यानंतर आपण ते साधू संतांकडून ही ओळख करून घेतली पाहिजे. आणि ओळख करून घेण्यासाठी, कळण्यासाठी, जाणण्यासाठी, समजण्यासाठी आपल्याला चिंतन केलं पाहिजे. चांगली गोष्ट आहे. दररोज नाही घडलं तर एकादशीला तरी, आणि दररोज केलं तर खूप चांगलीच गोष्ट आहे. सेलूमध्ये सुद्धा आपल्या बऱ्याच ठिकाणी आता चिंतन चाललेलं आहे. राम मंदिरामध्ये गिरी महाराज चिंतन सांगायला रोज हे हरिपाठाचं चिंतन सुरू केले. आम्ही केलं होतं पाटील साहेब 1997ला मी हिस्सीला होतो. तिथं एक भजन करे हरिपाठावर आम्ही कीर्तन सुरू केले. पण मधातच नंतर बदली झाले होते अर्ध्यात सुरू. परंतु गाथा असू द्या, ज्ञानेश्वरी असू द्या, हरिपाठ असू द्या, याला क्रमबद्धपणा ज्याला आपण म्हणतो त्या क्रमानं जर आपण गेलो तर एक चांगला अभ्यास होतो, आपल्याला चांगलं कळत आहे. आणि म्हणून हे करण्यासाठी आपण एखाद्या ग्रंथाचं चिंतन केलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांना 5 ग्रंथ लिहिले. ज्ञानेश्वरी लिहिली, अमृत अनुभव लिहिला, चांगदेव 65 लिहिले, हरिपाठ लिहिला, अभंगाची गाथा लिहिली. तर हरिपाठातला हा पहिला अभंग आहे आज आपण घेतलेला प्रवचनासाठी. सुंदर होते ध्यान. परंतु ते तुकाराम महाराजाचा ते जरी असला तरी आपल्या वारकरी संप्रदायाची अशी परंपरा आहे. कीर्तन प्रवचनामध्ये मंगलाचरण करून, देवाचं वर्णन करून, देवाला नमस्कार करून पुढच्या कथेला, पुढच्या चिंतनाला सुरुवात असते. म्हणून हे अभंग आपण हरिपाठाच्या सुरुवातीला घेतो आणि नंतर ज्ञानेश्वर महाराजाचा हरिपाठ सुरू करतो देवाच्या द्वारेपासून. तर मग कोणता अभंग घेतो आपण नेहमी? पहिला सुंदर ते ध्यान अभंग घेतो. सुंदर ते ध्यान. जगामध्ये आपण सुंदर कशाला म्हणतो, परंतु शास्त्राच्या संतांच्या दृष्टीने जर बघितलं तर जगात सुंदर काही नाही, फक्त जगात सुंदर आहे देव. आणि देवाचं स्वरूप कसं आहे तर देवाचं स्वरूप सच्चिदानंद स्वरूप आहे. तेच आपलं आत्मस्वरूप आहे. आणि माणसाला न कळल्यामुळे माणूस कशाला खरं म्हणते, कशाला सत्य म्हणते. पण तुकोबारायाने सांगितलं सत्य कशाला म्हणायचं? ज्याचा तिन्ही काळात नाश होत नाही त्याला सत्य म्हणायचं, त्याला खरं म्हणायचं. म्हणून एका ठिकाणी तुकोबाराय म्हणाले सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला 3 वेळा म्हणते. म्हणजे भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ तिन्ही काळामध्ये तू सत्य आहे. ज्याचा म्हणून त्याला त्रिकालाबाधित सत्य असं म्हणलेलं आहे. ब्रह्म त्रिकालाबाधित सत्य आहे, देव त्रिकालाबाधित सत्य आहे, आपला आत्मा म्हणजे आपण सुद्धा त्रिकालाबाधितच आहोत हे कळण्यासाठी सगळं करणार. मग या अभंगात तुकोबारायला पंढरपूरच्या पांडुरंगाचं विठ्ठलाचं वर्णन केलं. सुंदर ते ध्यान. ते ध्यान कसं आहे? सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभे विठेवर. जे विटेवर देव परमात्मा उभा आहे, पांडुरंग परमात्मा, ते ध्यान सुंदर आहे. त्याचं आपण ध्यान केलं पाहिजे. कारण परमार्थातल्या स्टेप आहेत त्या कर्म, उपासना, ध्यान. आणि ध्यान करणं सुद्धा आपलं ही साधन आहे. मग कोणाचं ध्यान केलं पाहिजे? जे सुंदर आहे, जे विटेवर उभा आहे त्याचं आपण ध्यान करावं. आणि जे ध्यान केल्यानंतर आपल्याला परमोच्च असा आनंद मिळतो असं आपण ध्यान केलं पाहिजे. म्हणून सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या.
कर म्हणजे हात, आणि ज्या देवाला आपले हात कमरेवर ठेवून उभा आहे विटेवर अशा देवाचं आपण ध्यान करा. बरं, त्याचा अर्थ काय बरं? तर त्याचा अर्थ असं सांगितला की त्याचा संकेतार्थ असा की तो भगवान परमात्मा आपली वाट पाहतो. वाट पाहे उभा भेटीची आवडी आणि कृपाळू तातडी उतारील. तो परमात्मा आपली वाट पाहायला लागला कमरेवर हात ठेवून. आणि दुसरा एक संकेत अर्थ आहे की ते सांगायला की तू भेऊ नका बाबा तुम्ही या संसाराला. हे संसार लबाडे खोटा आहे, लटिका आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार. संसाराला जर सत्य समजलं तर दुःख आहे का सुख आहे? संसाराला सत्य समजल्यावर सुख दुःख आहे आणि खोटं समजल्यावर सुख आहे. संसार करा पण ते खरं समजून करू नका. हे मनात साधू संतांना दिलेला बोध मनात ठेवायचा आहे का रस्त्यानं सांगायचं आहे? रस्त्यानं सांगितलं लोक आपल्या मध्ये येडे दे पागल दिवाने. म्हणून संतानं गुरुनं सांगितलेला उपदेश आपल्या अंतःकरणात बांधून ठेवावा लागतो. म्हणून काय सांगू लागलं? तर सत्य काय आहे? तर सत्य तो विठ्ठला. आणि असा जो भगवान परमात्मा आहे पांडुरंग त्याचं आपण ध्यान केलं पाहिजे. आणि दुसरा एक संकेत अर्थ सांगू लागलो की तो संसाराला भेऊ नका म्हणतो. तुम्ही माझ्या भेटीला या, मी तुमची वाट बघतो. भक्ताची वाट बघतो देव. आणि देव भक्ताचं नातं एवढं सुंदर आहे. भक्त देवाची भक्ती करतो, भक्त देवाची पूजा करतो, भक्त देवाची सेवा करतो, भक्त देवाचं नामस्मरण करतो आणि देवही भक्ताची सेवा करतो. न सांगता करी सर्व काम. आपण पुराणात खूप काही गोष्टी ऐकलेल्या आहेत. भक्ताचे काम देवानं न सांगता केली का नाही? कथा आपण ऐकलेल्या हरी विजय भक्ती विजय. तर देवानं भक्ताचे काम केलेले आहे. आणि म्हणून त्या कमरेवर हात ठेवण्याचा आणखी एक संकेत अर्थ असा आहे की तुम्ही भवसागर आहे ना, त्या भवसागराला घाबरू नका. इतकंच पाणी कमरे येत तुम्ही त्याला बुडणार नाही. मी तुम्हाला बुडू देणार नाही, तुम्ही माझ्याकडे या. आणि म्हणून जसं या अतिवृष्टीमध्ये माणसं लई बुडायला लागले, नद्याला पूर आले, महासागर आले, तसं हे संसार रूपी एक सागर आहे. या सागरामध्ये आपल्याला भगवान परमात्मा पांडुरंग परमात्मा तारून नेतो. परंतु आपण त्याचं ध्यान केलं तर. आणि ज्यानं नाही ध्यान केलं तो मात्र डुबणार. आणि मग भक्त काय म्हणतो? प्रभुजी नाव किनारे लगा भ्रांति की पाडिया. काय पुन्हा मोठे मोठे मला मासे म्हणजे पाण्यात मोठे मोठे धोके. परंतु आपण जर देवाचं ध्यान केलं तर या संसार रूपी सागर आपल्याला काहीच भीती वाटणार नाही. आपण तरुण जाणार आहे, आपला उद्धार होणार आहे. आणि म्हणून काय सांगितलं? करपटेवरी देवळी या. दुसरं चरण काय सांगते? ते देवाचं तटस्थ लक्षणाचं वर्णन आहे. स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण. खटोले साहेब ते कोणतं लक्षण सुरू आहे? ते तटस्थ लक्षणाला भगवत स्वरूपाचं वर्णन आहे. तर दुसरं चरण काय सांगते? तुळशी हार गळा, कासे पितांबर. गळ्यामध्ये तुळशीचा हार आहे, तुळशीच्या मंजुळाचा हार आहे. आणि तुळशी हार गळा, कासे पितांबर. देवानं काशीचं पितांबर परिधान केलेलं आहे. तुळशी हार गळा, कासे पितांबर. आवडे निरंतर हेची ध्यान. परमार्थ आवडीनं केला पाहिजे आणि संसार सवडीनं केला पाहिजे. परंतु माणसाचं उलट होते. माणसं संसार इंटरेस्ट घेऊन करतात आणि परमार्थ जमला तर जमला, झाला तर झाला, नाही झाला.
मग आवड आणि सवड हे दोन शब्द आहेत. आवड आपली परमार्थाकडे असली पाहिजे, पण आपण सवडीनं करतो आणि आवडीनं केल्यावर मजा असते त्याच्यात. जी गोष्ट आवडते त्याच्यात विशेष आनंद वाटतो माणसाला. परंतु आपल्याला नाशिवंत नश्वर वस्तूची आवड आहे संसारातल्या. जगातले जेवढे माणसं काय आनंद प्राप्त करण्यासाठी झटपट करायलेत, खटपट्या करायलेत, ज्याच्यातून काहीतरी पंचविषय संपादन करण्यासाठी सगळं जग झटपट्या करायला लागले. परंतु हे सगळे पंचविषयामध्ये मोडणाऱ्या वस्तू आहेत आणि हे सगळं पसारा संसारातला किती आपण गोळा केला आवडीनं, तर त्याच्यात खरा राम नाही, त्याच्यात खरा आनंद नाही, त्याच्यात मोक्ष नाही. म्हणून कबीरदास महाराज म्हणाले, माणसाचं मन आहे, माणसाला अंतकरण दिले ना देवाला, तर ते अंतकरण इकडं लाव. आपली वृत्ती, आपली प्रवृत्ती परमार्थाकडे असली पाहिजे. परंतु माणसाची वृत्ती बहिर्मुख झाली. ते परमार्थ चिंतनासाठी आपण अंतर्मुख झालं पाहिजे आणि अंतर्मुख वृत्तीमध्येच आत्मानंदाचं भान होते, एकाग्र वृत्ती. आणि हे ध्यान कशासाठी असतं? एकाग्र वृत्तीसाठी. त्याला उदाहरण दिलंय, नदीचं पाणी असं सारखं प्रवाहारूपानं चाललेलं असतं, तर त्या प्रवाहारूपाने जाणाऱ्या पाण्याला आपलं प्रतिबिंब दिसतंय का? नाही दिसत. आपलं प्रतिबिंब बघण्यासाठी स्थिर पाणी लागतं. त्या स्थिर पाण्यामध्ये आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसतंय. तसं परमात्मा अनुभूती घेण्यासाठी, आपलं आत्मस्वरूप कळण्यासाठी आपली पांगलेली वृत्ती आपल्याला एकाग्र करणं आवश्यक. सध्या माणसाची वृत्ती सगळी पांगलेली, जसं एखादा पाण्याचा थेंब, पाण्याचं नाही, तेलाचा थेंब पाण्यावर टाकला तर तो पांगतो असतो. तशी आपली पंच इंद्रियद्वारे वृत्ती नेहमी बाहेर पडायला लागले आणि बाह्य पंचविषयाला ग्रहण करायला लागले. इकडं परमात्मा विषयाकडे येतच नाही. म्हणून सांगितलं एकाग्र होण्यासाठी हे ध्यान आहे. म्हणून तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. हे ध्यान मला तुकोबाराय म्हणतात, निरंतर आवडते. परमार्थ माणसाला कधी कधी आवडायला पाहिजे का नेहमी आवडायला पाहिजे? नेहमी आवडायला पाहिजे. निरंतर म्हणजे नेहमी, सतत. तत्चिंतनम तत्कंतर कथनम. काही माणसं म्हणतात की आम्ही पूर्वी लय भजन केले, हो लय देवदेव केला, आता काय सोडून द्यायला. असं नसलं पाहिजे. कारण देवे दिला देह भजना गोमटा. हे देवाला आपल्याला परमार्थासाठीच शरीर दिलंय, संसार करण्यासाठी दिलं नाही. पण आता जीव लागला म्हणून आधी संसाराच्या, तर संसारामध्ये जरी असला ना, तर तुकोबारायानं सोपा मंत्र सांगितलाय, कामामध्ये काम काही मना राम राम, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. असू द्या, काम सगळ्यालाच आहेत, परंतु रामाला विसरू नका. नुसत्या कामातच बसला तर राम जाईल निघून. पण कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. आणि म्हणून त्या संसाराबद्दल असं सांगितलंय, कसं खेळ खेळतात खेळाडू. पूर्वी आपण लहानपणी खेळ खेळलो आणि म्हणायचे पुरा तुझ्यावर राज आला, तुझ्यावर राज आला म्हणतो का नाही. तर राज आलं की मग त्या राजाच्या आला त्याची बेजारी, त्याला ते पूर्ण घालायचं असते त्याचं लाज, आहे की नाही. तसं या संसारामध्ये आपण आल्यानंतर ना याच्यात जर नाही अडकला, याचं जर स्वरूप जाणून घेतलं तर तो जिंकला. त्याच्यासाठी एका अभंगात सांगितलंय, खेळ खेळ परी डाईन सापडे, तो एक खेळिया शहाणा रे. कोणता खेळिया शहाणा? खेळ खेळला परंतु आपल्या अंगावर डाव येऊ दिला नाही, राज येऊ दिला नाही, तो शहाणा. संसार तर मग सगळे करायला हवे. तर हे जिंकता येतो का जिंकता येतो?
परमार्थ साध्य करता येतो का? करता येतो. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात त्याच्यासाठी आपल्याला निरंतर ध्यान आपण केलं पाहिजे. परमार्थ कधी कधी केला पाहिजे नाही. संसार एक दोन गोष्टी आहेत लक्षात ठेवा. संसार होत असतो आणि परमार्थ करावा लागतो. केला तरच होतो आणि नाही केला तर होत नाही. आणि संसारात बघा कोणाचा संसार कोणा वाचून रुकलाय बरं? सांगा बरं. कोणाचा संसार कोणा वाचून रुकलाय? हे सगळं व्यवहार चाललेलाच आहे ना. म्हणून एका ठिकाणी तुकोबराय म्हणाले, आजा गेला पंजा गेला बाप मसनानेला, देखत देखत नातू पण तोही कैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचोने तुझा ठाव नाही मोठे. आणि मग कोणाचा व्यवहार कोणा वाचून रुकला? हे सगळं जग प्रवाहरूपाने अनादी आहे. चाललेले असं नदीच्या पाण्यासारखं लोंढ्यासारखं. आणि ब्रह्म मात्र अनादी अनंत आहे. आणि बाकी हे जग कसं आहे? हे अनादी शांत आहे, संपणार आहे, प्रवाहरूपाने चाललेले. मग संसार होत असतो आणि परमार्थ करावा लागतो. केला तरच होतो, नाही तर नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात आवडे निरंतर त्याची ध्यान. मला हे ध्यान निरंतर आवडतं. इथं माझ्या वृत्तीला खरंच सुख आहे. आणखी एक तुकोबरायची जी गाथा आहे ना, त्या गाथ्यात 4000 अभंग आहेत. त्याच्यात पहिला अभंग आहे, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराने, तेथे दुःसित जणी जडो देसी. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. माईक पदार्थ मला नको म्हणले देवा. तुझं स्वरूप तुझं ध्यान मला आवडते. कारण माईक पदार्थामुळे दुःखाची प्राप्ती आहे आणि देवामुळं सुखाची प्राप्ती आहे. आणि म्हणून आवडे निरंतर त्याची ध्यान. आमचे लहाने गुरुजी खूप जुने मित्र आहेत. आणि तुम्हाला माहित आहे का, मनीष महाराज रोडी फाट्यावरचे मनीषानंदपुरी मनीष महाराजांचे वर्गमित्र आहेत, लहाने सोबत D.Ed शिकले. मनीष महाराज संन्यासी झाले, संन्यास घेतला, मोठे साधू झाले, संत झाले. परंतु लहानेसर काही कमी नाही, त्यांनी चिंतन केलं याच विषयाचं. पहिल्यापासून परमार्थ करतात. आणि म्हणून तिसरं चरण काय असतं? मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कस्तूभ मणी विराजित. कानामध्ये देवाचे मकराकार कुंडल आहे आणि कंठी कस्तूभ मणी विराजित. कस्तूभ मणी कंठाच्या ठिकाणी विराजमान आहे. असं भगवत स्वरूपाचं, पांडुरंगाच्या स्वरूपाचं तटस्थ लक्षणानं तुकोबरायानं वर्णन केलं आहे. मंगलाचरणातलाच प्रकार अभंग आहे. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात अशा पांडुरंगाचं, अशा विठ्ठलाचं मी भजन करतो, मी ध्यान करतो आणि याच्यामध्येच मी राहतो. म्हणून सांगितलं की शरीरानं संसारात राहावं आणि मनानं परमार्थात राहावं. शरीर असू दे संसारात, पण मन असलं पाहिजे परमार्थ. म्हणून ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. मीराबाईची वृत्ती कुठं मग्न होते? भजनामध्ये होते. पग घुंगरू बांध मेरा नाचे. काही भान होतं का? त्याची वृत्ती देवामध्ये तल्लीन होते. तसं तुकोबराय सुद्धा भगवत स्वरूपाच्या ठिकाणी त्यांची वृत्ती होती. आणि वृत्ती मग एकाग्र झाली, वृत्ती देवाच्या ठिकाणी राहिली की तिथं सुखाची प्राप्ती आहे, तिथं सुखाची अनुभूती आहे. आणि आपली वृत्ती जर पंच इंद्रियाद्वारे जर बाहेरच विषयाकडे जात राहिली
तिथं मात्र दुःखाचे चटके त्याच्याशिवाय दुसरं काय नाही. आणि मग त्या संसाराचं वर्णन खूप अभंगात केलंय. दुःख बांधवळी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. की नाही, किती शोध करायला माणसं सुखासाठी या संसार. सुखाचा शोध साधू संतांनी लावला, संसारी माणसाला नाही लागला. संताजवळ सुखी खोज आहे, सुखाची खोज आमच्या साधू संताजवळ आहे. म्हणून साधू संतांच्या संगतीत संगतीत आपण परमार्थ केला पाहिजे आणि त्याच्यात आपल्याला चांगलं चिंतन करतं. आणि आजच्या अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबा काय म्हणतात? तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिल श्रीमुख आवडीने. आणि दुसरी एक कमाल आहे याच्यात किमया जादू या अभंगात. एका अभंगावर 6 महिने चिंतन करता येत आहे, एवढं याच्यात ज्ञान आहे. एकच शब्दावर किती दिवस. आम्ही परभणीला 86-87 ला होतो. रघुनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांच्या वाड्यात. तर तिथं 60वीला हरीजी हृदय मंदिरी त्याची सरली झालं मला सुख व्यापार. हरी आला आता मग कैची भय चिंता. तुका म्हणे हरी आणि काही उरो नेदी उरी. ह्या अभंगावर आम्ही 6 महिने विठ्ठल महाराज गोमनवार याचं कीर्तन आहे. तेच अभंग 6 महिने चालला. हे साधू संतांच्या एक शब्द एवढा भारी आहे की जगात त्याला तोड नाही. एकाच शब्दावर आपल्याला खूप चिंतन करता येतं. तुकोबा म्हणतात शेवटच्या चरणात, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिलं श्रीमुख आवडीने. मी आवडीनं श्रीमुख पांडुरंगाचं पाहतो, हेच सर्व सुख आहे. सुखाचे 2 प्रकार आहेत. एक तात्पुरतं सुख आहे, क्षणिक सुख आहे. हे सर्व सुख नाही. मग सर्व सुख रूप परमात्मा आहे. आपण म्हणतो ना सर्व सुखाचे आगर बापर उपमा देवी बर. सर्व सुख शब्द खूप अभंगात आलेला आहे. मग परमार्थामध्ये सर्व सुखाची प्राप्ती होते. सर्व सुखाची प्राप्ती या शब्दाचा अर्थ सगळ्या दुःखाची निवृत्ती होते आणि सर्व सुखाची प्राप्ती होते. त्याला वृत्ती प्रभाकरामध्ये असं सांगितलंय, सब दुःखन की निवृत्ती और परमानंद की प्राप्ति, यह मोक्ष का स्वरूप है. नहीं थोड़े साहब वृत्ती प्रभाकर. सब दुःखन की निवृत्ती और परमानंद की प्राप्ती. मराठीमध्ये सगळ्या दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती यालाच मोक्ष असं म्हणतात. माणसं दुःखाच्या निवृत्तीसाठी रात्रंदिवस परेशान आहेत, प्रयत्न करायले. दुःखाचे 3 प्रकार सांगितले, आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक. ते काढण्यासाठी रात्रंदिवस ते दुःख घालविण्यासाठी प्रयत्न चालले. परंतु आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे माणसाला लक्षात येत. आणि मग एकदा परमार्थ झाल्यानंतर काय होते, संतांच्या संगतीत, गुरु महाराजांच्या संगतीत आत्यंतिक दुःखाची म्हणजे सगळ्या दुःखाची निवृत्ती होते, सगळं दुःख खलास होते आणि परमानंदाची प्राप्ती. असा मोक्ष आपल्याला मिळतो जे आपलं स्वरूप आहे. तुझं आहे तुझं पाशी, परंतु जागा चुकलास. आपलं स्वरूप आहे आपणच, पण आपल्याला भेदामुळे आपण परेशान झालो. म्हणून एका ठिकाणी ज्ञानेश्वरीत म्हणले, आणि तुझे जवळ धडे तव तव संसार होते जोडे, हे आपुले तोडे देव मूर्ती भेद. आपल्या वृत्तीमध्ये भेद घुसला की सगळं दुःख आहे. अभेदामध्ये सुख असते, पण हे भेद काय अभेद काय ह्याचं चिंतन केलं पाहिजे आपण. म्हणून तुकोबराय म्हणाले, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. परमार्थामध्ये सर्व सुख असते,
संसारातल्या सुखाला सर्व सुख म्हणायचं नाही, ते तात्पुरतं बेगडी सुख आहे. बेगडाची बाहुली आभराची सावली जाईल गया असे. त्या आभाळातले शशशृंग, ते ढगाचे घर, बेगडाची बाहुली, आभराची सावली, आणखी काय असे उदाहरण दिले त्या संसारात. ते संसारातलं सुख असेल तसं हे त्याला दुसरा शब्द आताच्या भाषेत म्हणा ना, डुप्लिकेट. संसारातलं सुखच आहे ते डुप्लिकेट आहे, माहीत आहे, मिथ्या आहे, खोट आहे, न टिकणार आहे. परमार्थातलं टिकणार आहे, राहणार आहे आणि ते अविनाश आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे माझे हेच सर्व सुख, हेच माझं सर्व सुख आहे. आणि तुका म्हणे माझे हेच सर्व सुख पाहिलं श्रीमुख आवडीने. मी भगवत पांडुरंगाचं हे स्वरूप मी अहोरात्र म्हणजे नेहमी सतत पाहतो. पाहिलं श्रीमुख आवडीने. पुन्हा पुन्हा आवड शब्द आला म्हणून आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवडीनं परमार्थ केला पाहिजे. संसार चलतो, संसार होत असतो. म्हणून आज आपण या एकादशीच्या निमित्तानं हरिपाठातल्या सुरुवातीचं अभंगाचं चिंतन केलं आणि आता याच्या नंतरच्या एकादशीला देवाची द्वारे घेऊ. आणखी आपले काही मित्रमंडळी आहेत चिंतन करणारे, प्रवचन करणारे. या ठिकाणी मला बऱ्याच दिवसांनी माहीत होतं की तो भक्ती फेरी काढतात तो रोज. आमच्या इकडे विठ्ठल मंदिराच्या पाठीमागं मी राहतो, तिथे तुमची भक्ती फेरी येत असते. तर अच्युत पाटील साहेब, दत्ते साहेब मला नेहमी म्हणते, चित्रपुरे साहेब तुम्ही येत जा. पण आता चांगली गोष्ट आहे. 6 ते 7 आपला नियोजन चांगलं आहे. आणि एकादशीच्या निमित्ताने आपण उपक्रम ठेवला. या ठिकाणी मला सेवा करण्याची, चिंतन करण्याची संधी दिली. आमच्या जनार्दनजी पाटील साहेबांचा फोन आला. तर आमचे जुने मित्र आहेत पाटील साहेब, भजनी मित्र आहेत, खूप सुंदर गायन आहेत त्याला. आणि तुम्हाला सगळ्याला एक विनंती आहे, अजूनही तर आपल्याला जास्त खर्चाचं नाही, पण एक वारकरी सांप्रदायिक साहित्य जर ठेवलं आपण, टाळ, मृदंग, वीणा आहे ना, खूप चांगलं होईल. सर्व आहे, टाळ, मृदंग, वीणा. मग आपल्याला अजून असे उपक्रम छान छान घेता येतील की जिथं पैसा सुद्धा लागणार नाही आपल्याला, कारण आपण सगळे स्थानिकचे माणसं आहे. बाहेरचे मोठे मोठे माणसं आणायचे म्हणले त्याला पैसे लागते. बिना पैशाचा परमार्थ करता येतो. सोपा सोपे आहे, सोपे आहे. म्हणून आजची झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी थांबू. ठेवलं